पद्धतीने बघा आता आपलं जे आहे ते पाहिजे तेवढं आपलं काय झालेलं आहे, जायफळ जे आहे ते उगाळून आपल्याला पाहिजे तेवढा भेटलेला आहे. तर आता हे अशाच पद्धतीने तयार झाल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणता दादा ह्याचं करायचं आहे काय, ह्याच्यात काय गोष्टी मिक्स करायच्यात किंवा नाहीत. काय तुमचंही डोकं दुखतंय आणि असं डोकं दुखतंय की डोक्यामध्ये कुणीतरी हातोडा मारतंय इतकंच आपलं डोकं दुखतंय. तर आज आपण जी आहे डोकं दुखणं ती बघा आपण एका जायफळाने, हो फक्त एका जायफळाने काय करणार आहोत की जी आपली जी डोकेदुखी आहे ती पूर्णपणे नाहीशी आणि बंद करणार आहोत बघा. तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक माहितीच्या आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तर बघा बऱ्याच भावा बहिणींचं माता भगिनींचं जे डोकं आहे ते काही खाल्लं तरी डोकं दुखतं आणि नाही काही खाल्लं तरीसुद्धा डोकं दुखतं. आणि डोकं इतकं दुखतं की असं वाटतं की कोणीतरी आपल्या डोक्यामध्ये हातोडा घालतंय किंवा डोकं दुखून असं वाटतं की आता आपलं जे डोकं आहे ते एकदम असं स्फोट झाल्यासारखं असं फुटतंय का काय, इतकंच आपलं डोकं दुखत असतं. आणि बऱ्याच जणाला एक सवय असते बघा, ती म्हणजे कुठली, अर्ध डोकं दुखणे. म्हणजेच त्याला अर्धी शिशीसुद्धा म्हणतात. काय म्हणतात? अर्धी शिशी. म्हणजेच आपलं जे अर्ध डोकं आहे ते अर्धच डोकं दुखत असतं बघा. म्हणजे हा जो डोक्याचा भाग आहे तो हेतून इकडंच दुखतो किंवा हेतून इकडंच दुखतो, पूर्ण डोकं दुखत नाहीत. बऱ्याच जणांची असा प्रॉब्लेम आहे बघा. आणि बऱ्याच जणांचे असं डोकं दुखतं की फक्त आकाळं जे आहेत, ही जी आपले आकाळं आहेत, बऱ्याच जणांच्या आता लक्षात आलं असेल बघा, बऱ्याच जणांची ही आकाळं दुखतात. फक्त काय दुखतात तर ही आकाळं जे आहेत ही फक्त आकाळं दुखतात बघा. तर मग अशी जी डोकेदुखी आहे ते फक्त आपण काय करणार आहोत की हे जे जायफळ आहे या जायफळापासून आपण काय करणार आहोत की आपली जी डोकेदुखी आहे ती एकदम पूर्णपणे बंद करणार आहोत बघा. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा ह्या जायफळापासून असं एक तेल बनवलं होतं गुडघेदुखीवरती. तर बऱ्याच भावा बहिणींची अशी छानशी कमेंट आलेली आहे त्याला की दादा या तेलामुळे आमची जी गुडघेदुखी आहे ती पूर्णपणे बरी झालेली आहे बघा. आणखीन पण आपला कोणी व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, आपला जो जायफळापासून तेल बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघायचा आहे गुडघेदुखीचा. तो खूप सर्वांना फायद्याचा झाला आहे. तसंच आज आपण काय करणार आहोत की हे जे जायफळ आहे हे भरपूर असे बहुगुणी असं औषध आहे. बऱ्याच जणांना हे औषध माहिती नसतं. हे किराणा मालाच्या दुकानामध्ये, मेडिकलमध्ये किंवा औषधालयामध्येच, म्हणजेच आपलं जे काय असतं की आयुर्वेदिक औषधाचं दुकान जे असतं त्याच्यामध्ये हे जायफळ मिळून जातं. किंवा आपण जे मसाला बनवत असतो, चटणी वगैरे, हा मसाल्याच्या पदार्थामध्ये हा जायफळ भेटून जातो आपल्याला. तर असा हा बहुगुणी जो जायफळ आहे त्याच्यापासून बघा आपण काय करणार आहोत तर हे औषध तयार करणार आहोत. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा बऱ्याच जणांची जी आकाळं दुखत असते तर ती आकाळं म्हणजे डोकं दुखण्याचे सुद्धा प्रकार आहेत. कशामुळं कसं डोकं दुखत असतं तर ही जी आकाळं दुखत आहेत ही ज्यांना पित्ताचा त्रास आहे, काय आहे, जो पित्ताचा त्रास आहे त्यांना काय होतं असतं तर ही आकाळं दुखत असतात. ज्यांचं डोकं दुखतं, माथा दुखतो, त्यांना कायला लवकर जेवण्याची सवय असते आणि जेवण जर लवकर नाही भेटलं तर मग त्यांचं डोकं जे आहे ते दुखायला चालू होतं बघा. तर अशा पद्धतीने बघा हे डोकं दुखण्याचे प्रकार आहेत. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना काय आहे तर मायग्रेनचा त्रास आहे. कशाचा त्रास आहे तर मायग्रेनचा त्रास आहे. तर अशांचंसुद्धा काय होत असतं की डोकं जे आहे ते भरपूर प्रमाणात असं दुखत असतं की ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ते लोक, जे केस आहेत आपल्या डोक्याचे ते असे धरून उपटायला बघतात केस, इतकंच त्यांचं जे आहे ते डोकं दुखायला सुरुवात होते आणि ते पार रडकुंडीला येतात. रडकुंडी म्हणजे ते रडतच असते, इतकंच त्यांचं भयानक असं डोकं दुखत असतं. तर आता काळजी करायची नाही, आपला भाव आपल्यासाठी औषध घेऊन आलेला आहे आणि तुमचं जे डोकं दुखी आहे
ते पूर्णपणे बंद होणार आहे बघा. किती पूर्णपणे बंद आहे, तेही किती मिनिटात? फक्त 5 मिनिटात. किती? फक्त 5च मिनिटात आपलं जे डोकंदुखी आहे, मायग्रेनचा त्रास आहे किंवा पित्तामुळे जे डोकं दुखतंय किंवा आणखीन कुठल्या कारणाने तुमचं जे डोकं दुखतंय, ते डोकेदुखी जे आहे ते पूर्णपणे नाहीसे करणार आहोत बघा. आणि बऱ्याच जणांना डोके दुखल्याच्या नंतर कुणी कालवा केलेला सुद्धा सहन होत नाही. कुणी एखाद्याने म्हणलं का नाही चल रे जेवायला चल, तरीसुद्धा त्याचं डोकं दुखतं किंवा तो व्यक्ती जो आहे तो डोकेदुखीमुळे चिडचिड 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 करायला सुरुवात करत असतो बघा. अशीच ही भयानक अशी डोकेदुखी असते बघा. त्यावेळेस माणसाला वाटतं की दुसरं काही दुखू द्या, पण डोकं दुखायला नको, आकाळ दुखायला नको किंवा मायग्रेनचा त्रास व्हायला नको. तर अशाच पद्धतीने बघा आता मित्रांनो, भावा बहिणींनो, आपली जी डोकेदुखी आहे ते फक्त एका जायफळाने आपण काय करणार आहोत बघा, तर डोकेदुखी जी आहे ती बंद करणार आहोत, तेही कायमची. आणि तेही किती मिनिटात? फक्त 5च मिनिटात. फक्त 5च मिनिट लागणार आहेत आपल्याला, ते जास्त वेळ आपण घेणार नाही. त्याच्यामुळं फक्त जायफळाने आपण आज कशा पद्धतीने बघा, आता आपण जे होम रेमेडी म्हणजेच आपलं जे घरगुती औषध आहे ते तयार करणार आहोत बघा. तर तो व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपण कशा पद्धतीने औषध तयार करतोय, ते कशा पद्धतीने लावायचं आहे, कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून आपले जे जायफळापासून जे आपण औषध तयार करणार आहोत ते तुम्हाला योग्यरित्या समजलं पाहिजेत, योग्यरित्या त्याचा उपयोग करता आला पाहिजेत, कोणत्या टायमिंगला लावलं आहे, कोणत्या टायमिंगला नाही, हे संपूर्ण माहिती समजली पाहिजेत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला कुठेही स्किप करायचा नाही आणि जास्तीत जास्त लोकांना हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायचा आहे, जेणेकरून हे जे जायफळापासून आपण जे डोकेदुखी थांबवणार आहोत तो सर्वांना माहिती झाली पाहिजेत. म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर चला मग आता आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि जायफळापासून जी आपली डोकेदुखी जे आहे ती कशी बंद करतोय ते बघूया. तर चला. तर बघा, आता आपल्याला जी औषध तयार करायचं आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यासाठी आपल्याला असा हा दगडी पाटा लागणार आहे बघा. हा दगडी पाटा आहे आणि पाणी लागणार आहे त्याच्यासोबत आपल्याला, आणि एक चमचा, आणि त्याच्यासाठी आपण एक घेतलेलं जायफळ आहे बघा. तर हा दगडी पाटा आपल्या घरामध्ये असतो. जर नसेल तुमच्याकडे तर दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून ती रफ म्हणजेच अशी खरबडीत असावी, जेणेकरून ह्या जायफळाचा आपल्याला त्याच्यावरती उपयोग करता आला पाहिजेत बघा, अशाच पद्धतीने. तर हे असा एक दगडी पाटा घ्यायचा आहे आपल्याला. आणि तो दगडी पाटा घेऊन काय करायचं आहे आपल्याला बघा, तर पहिल्यांदा तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला पाण्याने. जर कुठं खराब झालेला असेल किंवा त्याच्यामध्ये दगड माती काही लागलेली असेल तर ती आपल्याला स्वच्छ अगोदर करून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला एखाद्या स्वच्छ कापडाने काय करायचं आहे, तर हा जो पाटा आहे तो पुसून घ्यायचा आहे बघा. तर आता आपण हा धुवून घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत बघा, तर ह्याला काय करणार आहोत, तर एकदम पाटा जो आहे तो आपण एखाद्या स्वच्छ अशा फडक्याने किंवा टॉवेल असेल एखादा आपण वापरायचा, म्हणजे फरशी वगैरे पुसण्याचा स्वच्छ असा, तर त्याने काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा तर ह्याच्यावरची जी माती आहे आणि घाण आहे, धुवून तर घेतला आहे परंतु ती स्वच्छ माती करून घ्यायची किंवा त्याच्यावरचा जो घाण थर आहे तो काढून घ्यायचा आहे बघा. आणि अशा पद्धतीने हा जो पाटा आहे तो छान पद्धतीने आपला कोरडा झालेला आहे बघा. आणि आता कोरडा झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर असं जायफळ घ्यायचं आहे. आणि जायफळाला बघा प्रत्येक बियाला काय असतं बघा, एक साईडला शेंडा असतो आणि एकीकडे जिथून असा हा बुडका असतो, जिथं फळ लागतं ते फळाची बाजू आपल्याला काय करायची, जिकडून म्हणजे फळ लागतं ती बाजू. तर आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम असं पाणी घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला साधारणतः ह्याच्यावरती असं चमच्याने थोडंसं काय करायचं आहे, जो दगडी पाटा आहे त्याच्यावरती घ्यायचा आहे. आणि हा जो मागचा भाग आहे तो मागचा भाग आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि पुढचा जो भाग आहे शेंड्याचा भाग फळाचा तो काय करायचा आहे बघा, अशा पद्धतीने पकडायचा आहे. आणि हे काय करायचं आहे, तर हे दगडावरती असं उघळायला चालू करायचं आहे बघा आपल्याला.
हळूहळू हळूहळू हळू काय करायचं आहे, तर हे दगडावरती असं घासायला चालू करायचं आहे, किंवा हे जे आहे ते असं गोल फिरवून उघडायला चालू करायचं आहे बघा. आणि आपण खरबडीत दगड ह्याच्यामुळंच घेतला आहे की हे जे जायफळ आहे ते बघा छान पद्धतीने आता उघडायला सुरू झालेलं आहे बघा. ह्याला खरबडीतपणा असल्यामुळे हे एकमेकाला घर्षण होऊन, ह्याचं घर्षण होऊन काय व्हायला लागलेलं आहे, तर हा जो आपला जायफळ आहे तो उघडायला सुरुवात झाली आहे बघा. तर अशाच पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे जे जायफळ आहे ते उघडून घ्यायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने हे उघडत राहायचं आहे, घासत राहायचं आहे. आणि थोडीशी काळजी घ्यायची की आपल्याला नखाला नख जर वाढलेला असेल तर नख ह्याला घासून तुटू शकतं, नख उलटू शकतं. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, नख जे आहे ते कापून घ्यायचं आहे बघा. बोटांना नख ठेवायचे नाहीत, नाहीतर नख ह्याच्यावरती घासून उलटू शकतं. आणि त्याचीच म्हणजे आपण करायला जायचो गणपतीन व्हायचा मारुती. म्हणजे असं काय व्हायचं की आपण इथं हे घासायला जायचो आणि हे डोकेदुखी राहायची बाजूला, आणि हे नख उपसून वेगळीच भलती जी आपली काय आहे ती दुखणं वाढू शकतं. म्हणजे दुसरीच भलती डोकेदुखी वाढू शकते आपली. त्याच्यामुळं काय करायचं आहे, थोडीशी काळजी घेऊन आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे करायचं आहे, जायफळ आपल्याला उघडत राहायचं आहे. आणि उघडत असताना आपल्याला काय करायचं आहे, जसं जसं उघळन तसं तसं आपल्याला काय करायचं आहे बघा, ह्याच्यामध्ये एकदम किंचित थोडंसं पाणी ॲड करत राहायचं आहे. किती तुम्ही बघता इथं ह्या बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही. पाहू शकता तुम्ही, नाहीतर भरपूर पाणी वाचान जे आपण जायफळ जे उघडून घेतलं आहे ते संपूर्ण काय करचान, ह्या जे आपण दगड घेतला आहे खरमुडा त्याच्यावरून काय होईल, हे वगळून जाईन आणि आपल्याला हाती काहीच सापडायचं नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, हे उगाळताना काळजी घ्यायची आहे की आपण थोडे थोडे पाणी टाकायचं आहे बघा त्याच्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही, ज्या पद्धतीने आपण चंदन वगैरे उघळत असतो त्याच पद्धतीने बघा हे जे जायफळ आहे ते उघळत राहायचं आहे आपल्याला. आणि छान पद्धतीने बघा आता आपल्याला ह्या जे आपण जायफळ उघळतो आहे त्याचं औषध आता मिळायला सुरुवात झाली आहे बघा. तर तसंच आता मगाशी पाणी टाकल्याप्रमाणे अजूनसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती हे थोडंसं किंचितसं असं पाणी टाकायचं आहे बघा. जेणेकरून आपल्याला काय होतं आहे की हे जायफळ उघळलेलं आपल्याला भेटतं आहे बघा. तर हे अशाच पद्धतीने आपल्याला हे जायफळ उघळत राहायचं आहे. हा जो जायफळ जो उघळून राहिलेला आहे असा चंदनासारखा तो साईडला घ्यायचा आहे, आणि बाकीचं राहिलेलं आपल्याला चंदन काय करायचं आहे, तर हे उघळत राहायचं आहे बघा. आता हे सारखं घसरतं आहे आपल्या हातातून, कारण ते वल्ल झालेलं आहे. आणि वल्ल झाल्यामुळं त्याचं काय होतं आहे, ते आपल्या हातातून सटकतं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने बघा आपल्याला हे जायफळ काय करत राहायचं आहे, उघळत राहायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे उघळल्याच्या नंतर बघा आता किती जायफळ आपलं दिसतंय, एकदम सुपारीसारखं दिसायला लागलेलं आहे आतून. तर हा सुपारीसारखाच एक मला सांगायचं झालं तर हा सुपारीसारखाच एक भाग आहे बघा, हा जायफळ म्हणजेच सुपारीसुद्धा बघा आतल्या साईडने आपण हे केल्याच्या नंतर अशी दिसत असते. तर चला अजून घेऊया पाणी टाकून आपण, आणि हे घेऊया आता उगाळून. पाहू शकता तुम्ही. आणि जसं पाणी थोडं थोडं टाकन तसं तसं हे छानपैकी असं उगाळतं आहे बघा. त्याच्यामुळे थोडं पाणी टाकणं सारखंच आपल्याला गरजेचं आहे. चंदनाप्रमाणे ह्याला मगाशी पण म्हटलं आहे मी, चंदनाप्रमाणे ह्याला उघळत राहायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर आता अशा पद्धतीने आपलं जे आहे ते आपलं जेवढं कामाचं आहे तेवढं आपण आता हे काय केलेलं आहे, जायफळ जे आहे ते उगाळून घेतलेलं आहे बघा हे छान पद्धतीनं. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपलं जे आहे ते पाहिजे तेवढं आपलं काय झालेलं आहे, जायफळ जे आहे ते उगाळून आपल्याला पाहिजे तेवढं भेटलेलं आहे. तर आता हे अशाच पद्धतीने तयार झाल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणता दादा ह्याचं करायचं आहे काय,
ह्याच्यात काय गोष्टी मिक्स करायच्यात किंवा नाहीत. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट मिक्स करायची नाही किंवा ॲड करायची नाही. तर काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपली भयंकर अशी डोकेदुखी चालू झालेली आहे, म्हणजे आपला आकाळ दुखत असेल, डोकं दुखत असेल किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल, तर अशा वेळेस काय करायचं आहे की हे जे आपण जे लेप तयार म्हणजेच हे जे उगाळून जे हे तयार केलेलं आहे आपण, हे जे आपलं जायफळ आहे ते काय करायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपली डोकेदुखी चालू होईल त्यावेळेस आपल्याला असं बॉटनवरती घ्यायचं आहे आणि हे काय करायचं आहे, तर आपला जो माथा जो म्हणजे पुढचा भाग आहे तो म्हणजे कपाळ वगैरे इथलं आपलं जे आखाळा आहे, कपाळ आहे, त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने हा जो आपला ज्या प्रमाणे आपण झेंडूबाम लावतो बघा, झेंडूबाम विक्स किंवा आणखीन कुठली जी वस्तू आपण लावत असतो या अशा पद्धतीने, तर ते अशा पद्धतीने काय करायचं आहे बघा. तर हे असा लेप आपल्याला ज्या पद्धतीने आपण कपाळावरती चंदन लावतो किंवा झेंडूबाम लावतो किंवा विक्स लावतो अशा पद्धतीने आपल्याला हा लेप ह्याच्यावरती पूर्णपणे पूर्ण कपाळावरती लावून घ्यायचा आहे बघा आणि आकाळावरती एक लावून घ्यायचा आहे जिथं आपला आखाळा असतो त्या ठिकाणी आणि हा पूर्ण कपाळाचा भाग. तर अशा पद्धतीने हे आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपलं डोकं दुखायला सुरू होतं आहे, एकदम भयानक असं डोकं दुखायला चालू झालं आहे, त्या टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे, तर हे अशा पद्धतीने आपण जो जायफळ उघळून घेतलेला आहे तो ही पाण्यामध्ये दगडी ह्याच्यामध्ये पाठ्यावरती तो काय करायचा आहे, जायफळ आपल्याला तो असा कपाळावरती लावायचा आहे आणि तो किती वेळ ठेवायचा आहे, फक्त 5 मिनिट ठेवायचं आहे. आणि 5 मिनिट ठेवल्याच्या नंतर बघा तुमच्या जे डोकेदुखी आहे किंवा मायग्रेनचा त्रास आहे किंवा आकाळदुखी जी आहे ते बघा 5 मिनिटात, किती, फक्त 5 मिनिटात तुमची डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास किंवा जे आकाळदुखी आहे ते पूर्णपणे बघा एकदम पूर्णपणे नाहीशी होणार आहे, तेही फक्त 5 मिनिटात. तर भाऊ बहिणींनो, आपण ज्या पद्धतीने हे जायफळ आहे त्याच्यापासून जे डोकेदुखीचं जे औषध आहे जे आपलं घरगुती पद्धतीने तयार केलेलं, ते तुम्हाला कसं वाटलं, आवडले असल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायची, कमेंट करायची आणि तुमची ही डोकेदुखीत असेल तर 5 मिनिटात ह्या जायफळापासून तुमची डोकेदुखी जी आहे ते थांबवायची बघा. तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन नवीन माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि माहितीच्या आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.